पेट्रोल, डिझेल, सीएनजी, हायब्रिड कुठली गाडी घ्यायची? कन्फ्यूज आहात? हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवला आहे मी. पूर्ण बघा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन पूर्णपणे क्लिअर होईल. पेट्रोल कार सिम्पल आणि लो मेंटेनन्स असते. मायलेज पण अराउंड तुम्हाला 15 to 18 किलोमीटर्स मिळून जातं. पण पेट्रोल आता 105 रुपये लिटर झाले. शहरात डेली यूजसाठी चालेल, पण खर्च थोडा जास्त होणार आहे. तर डिझेल इंजिनकडे बघायला गेलं तर डिझेल इंजिन लॉंग ड्राईव्ह्स आणि हायवे मायलेजसाठी खूप जास्त चांगले. 18 to 20 किलोमीटर्स तुम्हाला मायलेज मिळतो आणि पॉवर सुद्धा तुम्हाला जास्त मिळते. बट गाडी महाग, इमिशन्स जास्त आणि मेंटेनन्स खूप हाय असल्यामुळे ते पण नको. आता वळूया सीएनजीकडे. सीएनजी तर सर्वात इकॉनॉमिकल, 3 रुपये पर किलोमीटर. ठीक आहे. बाकी रिफिल स्टेशन पण ओव्हरऑल आता सगळ्या स्टेट्समध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही शहरात जास्त चालवता तर शहरात चालवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सीएनजी. आता वळूया हायब्रिडकडे. द हायब्रिड म्हणजे पेट्रोल प्लस इलेक्ट्रिकचं कॉम्बिनेशन. ॲव्हरेज पण चांगला देते तुम्हाला, 20 ते 25च्या दरम्यान ॲव्हरेज देते तुम्हाला. पोल्युशन कमी आणि चार्जिंगचं टेन्शन नाही, कारण पॉवर रिजनरेट होते म्हणून बॅटरी पण चार्ज होत असते. हा, किंमत थोडी जास्त आहे, पण सिटी ड्राईव्हसाठी एकदम परफेक्ट ऑप्शन म्हणजे हायब्रिड. तर आता वळूया इकॉनॉमिककडे. ईव्ही चालवायला सगळ्यात स्वस्त, 1 ते 2 रुपये पर किलोमीटर. पोल्युशन झिरो. ठीक आहे. एमिशन कमी आणि गव्हर्नमेंट पण सबसिडी तुम्हाला जास्त देते आणि जीएसटी पण तुम्हाला 5% लागतोय फक्त त्याच्यावर. पण स्थिती अशी आहे की चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं अजूनपर्यंत वाढतं, पूर्णपणे डेव्हलप नाही आहे. सो ईव्ही घ्यायला पण लोक थोडंसं मागे पुढे करतात. म्हणून ईव्हीचं ऑप्शन बाजूला ठेवून तुम्ही, माझा असा सल्ला आहे की तुम्ही जावं सीएनजीकडे, कारण की सीएनजी स्टेशन्स आता सगळीकडे अवेलेबल आहेत. जर शहरात तुम्ही चालवत असाल तर पेट्रोल किंवा सीएनजी घ्या. जर हायवेवर लॉंग ड्राईव्ह करत असाल तर डिझेल गाडी घ्या. आणि जर तुम्हाला फ्युचरची चिंता असेलच तर हायब्रिड आणि ईव्हीजकडे वळा. तर कॉमेंट्स करा मला की तुमची पहिली चॉईस कुठली असेल किंवा इन फ्युचर तुम्ही घेणारी गाडी कुठली असेल. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करा मोटो क्रुझर आणि मोटो हॉट.